आज भर दुपारी तुमच्या भावाला गोल्याचा फोन आला म्हणे पवन लाईट पण गेली यार आणि खूप गरमत आहे काहीतरी कर. म्हणलं थांब. तुमचा भावाला लगेच आवरला आणि गोल्यान मी गेलो डायरेक्ट मळ्यात आलोय मळ्यात उन्हा तानाचं. आम्हाला वाटलं मळ्यात गेल्यावर थंडगार वातावरण भेटलं पण इथं शेतच पुरं खाक झालेलं होतं. त्यानंतर विहीर पाहिली, विहीर मध्ये पाणी होतं. म्हणलं चला बाबा काहीतरी ठीक झालं पण आपल्याला पावतच येत नाही. माझे घरचे ब्लॉग बघतील तेव्हा म्हणतील भाऊ उन्हा तानात घरात बसायचं, इकडे कुठे इंटरव्हल पाण्या पावसात सॉरी उन्हात. नदीपाशी जाऊन बघितलं तर नदीचा वास कमी आणि रेंदाडीचा वास जास्त येत होता. समोर बघितलं तर समोर इतकं सुंदर घर होतं. आता दुसरी जागा सापडायला गेलतो तो गोल्या म्हणे मला आता गाडी शिकायची, तू काही पण कर म्हणे. मग गोल्याच्या हातात चाबी दिली तर गोल्याला चाबी कुठे लावायची गाडी कशी चालू करायची हेच माहित नव्हतं. गोल्याने डायरेक्ट गाडी चालू केली, डायरेक्ट पळायला लागला. म्हणलं थांब यार थांब नको त्याला गाडी येत नाही, भाऊच्या हातात गाडी दिली, गाडीचा व्हायचा गोळ. मग त्यानंतर तुमचा भाऊ गेला थेट दुसरी जागा सापडायला. रस्त्यात तुमच्या भावाला गोबी दिसली, म्हणलं मम्मीला घेऊन जाऊ थोडी, पण म्हणलं जाऊन द्या. त्यानंतर आम्ही आलो म्हसोबाच्या मंदिरात. तिथे एक मस्त असं गार्डन होतं. त्यानंतर आम्हाला एक झाड दिसलं आणि त्या झाडावर बसून मस्त आम्ही खेळत बसलो, कारण ते झाड असं झोक्यासारखं खालीवर होत होतं. त्यानंतर तुमच्या भावाच्या अंगातलं लहान लेकरू जिवंत झालं आणि तुमचा भाऊ मस्त मजा करायला लागला. असं वाटत होतं त्या झाडावरतीच बसून राहावं, पण म्हणलं पडलं बिडलं तर काय करता. त्यानंतर तुमचा भाऊ गार्डनच्या मध्ये गेला आणि तुमच्या भावाला म्हसोबाचं मंदिर दिसलं आणि पाया पडला आणि त्याच्यानंतर तुमच्या भावाला दिसलं पाणी दिसल्यावर पवन झालं ना पागल. म्हणलं एवढी गरमी भावा, आता पाणी दिसलं आता तर टेन्शन नाही म्हणलं काहीच. मग तुमच्या भावाच्या अंगातलं लहान लेकरू थांबतं का? मग तुमचा भाऊ इतकी मजा करायला लागला ते पाण्यासोबत, पाणी इकडे भेग पाणी तिकडे भेग, मजा कर हे कर. तुमच्या भावानं मजा केली, थेट गेला घराकडे. तुमको अगर ये मिनी ब्लॉग पसंत आला असेल तर लवकर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका रे. बाय बाय.